नमस्कार मित्रांनो, सुरुवात करूया कथेला. नदीच्या किनारी 100-200 वस्तीचं एक छोटंसं गाव होतं. गाव अतिशय सुंदर होतं. पाणी असल्यामुळे चहूकडे हिरवळ, संपन्न लोक होते. सुपीक जमिनी होत्या, जमीनदार लोक होते आणि रोज मजुरी करणाऱ्यांनाही कशाची कमतरता नव्हती. त्या गावांमध्ये अनुराधा आणि तिची आई दोघीही गावकुसाच्या शेजारी एक झोपडी बांधून राहत होत्या. त्यांच्याकडे जमीन जुमला काहीच नव्हते. रोज मजुरी करून त्या दोघी जगत होत्या. अनुराधाचे वडील साप चावल्यामुळे त्यांचे निधन झाले होते. ती लहान असताना तिचे वडील वारले होते. तेव्हापासून अनुराधाचे पालनपोषण तिच्या आईने केले होते. तिची आई ही आता म्हातारी झाली होती. वयाची 60 उलटली होती आणि तिच्या आईला हृदयरोगाची बिमारी होती. तिला दम लागायचा, छातीमध्ये दुखत असायचं. त्यामुळे तिच्याकडून जास्त कामं होत नव्हती. ती जमेल तेवढी मजुरी करायची, त्यावर कसाबसा त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. पण अनुराधा आता थोडी मोठी झाली होती. ती वयात आली होती. 15 ते 16 वर्ष तिचे वय असेल. त्यामुळे ती आजूबाजूच्या लोकांच्या घरी जाऊन कामं करायची, भांडी घासायची. त्यामुळे तिला त्या ठिकाणी थोडे बहुत पैसे मिळायचे आणि खायला देखील मिळायचं. घरी उरलं-सुरलं अन्न लोक अनुराधाला देऊन टाकायचे आणि ते अनुराधा मोठ्या प्रेमाने घरी येऊन त्यावर तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. असे ते दोघीही समाधानी होत्या. झोपडीतच राहायचे, फाटके कपडे घालायचे, पण समाधानी असायचे. माय आणि लेकीचे एकमेकांवर अतोनात प्रेम होते. कारण या जगामध्ये ते दोघेच एकमेकांसाठी होते. तिला तिच्या आईशिवाय कोणी नव्हतं आणि तिच्या आईला तिच्याशिवाय कोणी नव्हतं. अनुराधा मोठ्या आनंदात आणि खुशीत कामं करायची. प्रत्येक घरी ती अतिशय आनंदाने आणि उत्साहाने काम करायची. कामचुकारपणा तिच्यामध्ये नव्हताच. ती अतिशय भोळी आणि अतिशय नम्रतेने वागायची. दिसायलाही ती खूप सुंदर होती. नेमकेच तिच्या देहावर उमललेले तिचे उभार तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत होते. तिची काया काळी सावळी होती, पण ती नाकी डोळ्यात अतिशय देखणी होती. कणखर बांधा होता. घडवणाऱ्याने आरामात घडवण्यासारखा तिचा देह होता. तिचं सौंदर्य काही वेगळंच होतं. तिच्या डोळ्यामध्ये काही वेगळेच तेज होते. फाटक्या कपड्यातही ती अतिशय सुंदर आणि देखणी दिसायची. मोठमोठ्या घरच्या सुंदर मुली देखील ती जेव्हा यायची तेव्हा तिचं सौंदर्य पाहून त्या मुलींना तिचा हेवा वाटायचा. ईश्वराने तिला अतिशय सुंदर रूप दिले होते आणि तिच्या चेहऱ्यावर असणारी प्रसन्नता आणि हास्य तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होते. त्यामुळे तिच्याकडे जो पाहेल तो तिच्यावर मोहित व्हायचा. अनुराधा जोपर्यंत लहान होती तोपर्यंत तिला कशाची काळजी नव्हती. पण आता ती जसजशी वयात येत होती तसे गावातल्या तरुण मुलांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. तरुण मुलांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. लोकांच्या मनात तिच्याविषयी असणारी भावनिकता संपली होती. ते तिच्या शरीरावर मोहित झाले होते आणि वासना त्यांच्या डोळ्यात दाटून येत होती. ही गोष्ट अनुराधाच्याही लक्षात आली होती आणि ती आता प्रत्येकापासून सावध राहण्याचा प्रयत्न करत होती. निसर्गतः मुलींना प्रत्येक गोष्ट समजत असते. तिला सांगायसाठी तिचे वडील नव्हते, पण तरीही ती प्रत्येक गोष्ट अनुभवाने शिकायची. मोठ्या बायकांच्या गोष्टी ऐकायची आणि त्यांच्या बोलण्यातून तिला जे काही समजायचे ते समजून घ्यायचे आणि तिच्या देहावर नको त्या ठिकाणी उगवलेले केस तिला आश्चर्यचकित करायचे. तिच्या शरीरात होणारे बदल पाहून ती स्वतः प्रसन्न झाली होती आणि तिलाही आता हे बदल हवेसे वाटत होते. तिच्या सौंदर्यामध्ये भर पडत होती. नेहमी झगा घालणारी ती आता साडी नेसू लागली. कारण आजूबाजूच्या बायका त्यांच्या टाकाऊ साड्या तिला द्यायच्या. त्यामुळे ती साडी घालायची आणि साडीवर तर ती आणखीनच सुंदर, आणखीनच देखणी दिसायची. असे करता करता त्यांच्या जीवनाचा गाडा चालला होता. त्यांचा उदरनिर्वाह कसाबसा चालला होता. ती दिवसभर कामात व्यस्त राहायची. त्यामुळे तिचा दिवस कधी जायचा ते तिलाही कळायचं नाही. आणि मग दिवसभर काम करून मालकिणीच्या घरी जे काही उरले सुरले असायचे ते घेऊन ती तिच्या घरी यायची. असेच ती एका सावकाराच्या घरी देखील कामाला जायची. खूप मोठा जुना वाडा होता. धनसंपन्न सावकार होता. शेतीवाडी, व्यवसाय, घरात कशाची म्हणून कमतरता नव्हती. देखणी बायको होती, पण त्याची बायको देखील हमेशा बिमार असायची. तिला कसली बिमारी होती माहीत नव्हते, पण ती हमेशा झोपूनच असायची. त्यामुळे सावकाराच्या घरचे सर्व काम अनुराधाला करावे लागायचे. स्वयंपाकापासून ते धुणे, कपडे धुणे, घर साफ करण्यापर्यंत सर्व कामे ती करायची. ती सावकाराला
जेवायलाही वाढायची. त्यामुळे अंगण झाडत असताना किंवा कपडे धुताना किंवा सावकाराला जेवण वाढत असताना तिच्या भरदस्त नेमक्याच उगवलेल्या छातीच्या कडा सावकाराच्या नजरेला पडायच्या. सावकार अनेक दिवसांचा उपाशी होता. त्यामुळे तो तिच्या प्रत्येक अवयवाला अतिशय न्याहाळून पाहायचा आणि मग दिवसभर तिची आठवण करून तो उत्तेजित व्हायचा. एक वेळा त्याने तिच्या शरीरावर हात फिरवला होता. पण अनुराधा इमानदार होती. ती पटकन बाजूला सरायची किंवा मालकिणीजवळ जाऊन बसायची. त्यामुळे सावकाराला भीती होती की अनुराधाने जर त्याच्या पत्नीला ही गोष्ट सांगितली तर त्याची पत्नी फार खराब होती. हे सावकार जाणून होता. त्याच्या पत्नीचा राग फार वाईट होता याचा अनुभव सावकाराला होता. त्यामुळे तो जपून असायचा. थोडा बहुत जेवढा जमेल तेवढा कधी मध्ये कुठे कुठे तिच्या शरीराच्या एखाद्या भागाला तो स्पर्श करून पाहायचा. पण अनुराधा पटकन बाजूला व्हायची. ती इमानदार आहे हे सावकाराच्या अनेक वेळा लक्षात आले होते. तो पैसे देऊन तिला मोहित पाडण्याचा प्रयत्न देखील करत होता. अनेक वेळा तो तिला 1000-500 रुपये देण्याचा प्रयत्न करायचा. कपडे घेऊन ये असे म्हणायचा. पण अनुराधा प्रत्येक वेळी त्याचे पैसे नाकारायची. आता सावकाराला तिचे वेड लागले होते. एका दिवशी अनुराधा अंगणामध्ये बसून भांडी घासत होती. ती भांडी घासण्यामध्ये अतिशय एकाग्र झाली होती. तिचे ध्यान भांडे घासण्यामध्ये होते आणि हळूच तिची साडी थोडीशी वर गेली होती. तिच्या गुलाबी मांड्या सावकाराच्या नजरेला पडत होत्या. ते पाहून सावकार चटकन उठला आणि ओसरीच्या बाजूलाच असलेल्या छोट्याशा खिडकीजवळ गेला. त्या खिडकीतून ती त्याला स्पष्टपणे दिसत होती. तो तोंडाला पाणी आणून ते दृश्य पाहत होता. तिच्या गुलाबी मांड्या अतिशय कोवळ्या मांड्या त्याला दिसत होत्या. आणि मग अनुराधाने पाय थोडेसे बाजूला करून भांडे घासण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे अंतर्वस्त्र त्याच्या नजरेला पडले. तसेच सावकाराच्या अंगावर शहारे आले आणि आता तो मोकळे होण्यासाठी धडपडू लागला. आत्ताच जावे आणि अनुराधाला मिठीत घ्यावे आणि तिला उतानी झोपून आपली इच्छा तृप्त करून घ्यावी असे त्याच्या मनात आले. त्याने तिथून निघण्याचा प्रयत्न देखील केला. तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न देखील केला. पण लगेच त्याला त्याच्या पत्नीची आठवण आली आणि ही ओरडली तर बायको आपल्याला सोडणार नाही. गावातही आपली बदनामी होईल असा विचार करून नंतर तो पुन्हा खिडकीजवळ आला आणि तिथून तिच्याकडे पाहत हातानेच त्याने आपलं स्वतःला मोकळं करून घेतलं आणि मग तो शांत गादीवर झोपला. त्याने शांत अंग टाकले आणि मग तो तिच्या स्वप्नात रंगू लागला. आता सावकाराला तिचा चांगलाच वेळ लागला होता. आता कधी एकदा तिचा उपभोग घेतो आणि कधी नको असे त्याला वाटू लागले. कारण तोही अनेक दिवसांचा उपाशी होता. त्याची पत्नी जवळपास 7-8 वर्षापासून अंथरुणावर होती. त्यामुळे त्याची घुसमट व्हायची आणि गावात त्याची प्रतिष्ठा होती, त्याचे नाव होते. त्यामुळे इतर कोणासोबत काही करायला गेलो तर आपली बदनामी होईल या विचारानेही तो जपून असायचा. आणि त्याचा सासरा फार डेंजर माणूस होता. त्याच्या सासऱ्यांचे संबंध मोठ्या गुंड्यांशी होते. तो मोठा उद्योगपती होता. त्यामुळे सावकार त्याला नेहमी घाबरून असायचा आणि त्यामुळेच त्याच्या पत्नीलाही तो घाबरून असायचा. तो आपल्या कामात रमायचा. पण अनुराधानी मात्र त्याला आता वेड लावले होते आणि विशेष म्हणजे ती त्याच्या अगदी जवळ असायची, त्याच्या घरात असायची, पण तरीही त्याला काहीही करता यायचं नाही. त्यामुळे तो घुसमटू लागला. त्याचे सगळे उपाय फेल गेले होते. त्याने तिला प्राप्त करण्यासाठी, तिला आपलेसे करण्यासाठी खूप काही करून पाहिले. तो तिला वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधने आणून द्यायचा, पण ती नकार द्यायची. हे मी काहीच वापरत नाही, असे मी काहीच लावत नाही असे ती म्हणायची. तो सुगंधित साबण तिला वापरायला द्यायचा, पण ती नको म्हणायची. असे करता करता दिवसामागून दिवस जात होते आणि मग एका दिवशी अचानक संध्याकाळच्या वेळी अनुराधाच्या आईच्या छातीमध्ये दुखायला लागले. ती घाबरली. तिची आई कासावीस होत होती. ते पाहून ती परेशान झाली आणि मग तिला काय करावे काही सुचत नव्हते. ती धावत धावत सावकारीण बाईकडे गेली. तिच्याशी अनुराधाचे चांगले नाते होते. दोघीही एकमेकींना जीव लावायच्या. ती अंतरुणाला खिळून राहायची आणि अनुराधा तिचे सर्व करायची, तिची सर्व सेवा करायची. त्यामुळे ती तिच्यावर खुश होती. स्वतःच्या पोरीप्रमाणे तिला मानत होती. त्यामुळे ही गोष्ट सावकारीणबाईला कळताच तिने तिच्या नवऱ्याला बोलावून घेतले आणि
आणि तिच्या आईला कारमध्ये बसवून ताबडतोब दवाखान्यात पाठवून द्या असे सांगितले. तेव्हा सावकाराने आपला ड्रायव्हरला तिच्या आईला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले. तसेच सावकारीणबाईने जवळ होते तेवढे 2-4 हजार रुपये काढून तिच्या हातावर ठेवले. ते अनुराधाने घेतले आणि घरात तिनेही थोडे बहुत पैसे जमवले होते. ते घेऊन ती तिच्या आईसोबत आणि त्या ड्रायव्हरसोबत दवाखान्यात निघून गेली. आता दवाखान्यामध्ये तिच्या आईला ॲडमिट करण्यात आले होते. तसे डॉक्टरांनी सांगितले की यांना ICUमध्ये ठेवावे लागेल आणि त्याचा खूप खर्च होतो. रोजचे 7,000 रुपये खर्च. ते ऐकून तर अनुराधा घाबरून गेली. तिला काय करावे काही सुचत नव्हते. एवढा पैसा कुठून आणावा, कसा आणावा, कसं करावं, काय करावं, काय विकावं. तिच्याजवळ काही विकण्यासाठी काहीच नव्हतं. शेतजमीन, घर काहीच नव्हतं. ती सरकारी जागेवर झोपडी टाकून राहत होती. त्यामुळे आता तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. काय करावे काही सुचत नव्हते. ती फार हताश होऊन गेली होती. आणि मग अचानक तिला आठवण झाली सावकाराची. तिला वाटले की सावकार नक्की आपले काम करेल. त्यानंतर ती डॉक्टरला म्हणाली, "डॉक्टर साहेब, माझ्या आईला ॲडमिट करून घ्या. मी कुठूनही पैशाची सोय करेल." तसे डॉक्टरांनी तिच्या आईला ॲडमिट करून घेतले आणि मग ती ड्रायव्हरसोबत गाडीत बसून गावाकडे आली. ती सावकाराकडे गेली. यावेळेस ती सावकाराच्या पत्नीकडे गेली नाही. कारण तिला माहिती होते तिच्याकडे जेवढे पैसे होते तिने तिला दिलेले होते. पण आता खूप पैसे लागणार होते आणि एवढा पैसा सावकाराशिवाय तिला कोणीच देऊ शकणार नाही. म्हणून ती सावकाराकडे गेली आणि ती सावकाराला विनंती करू लागली. तसा सावकार तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला म्हणाला, "घाबरू नकोस. तुझ्या आईला काहीही होणार नाही. तुझी आई अगदी सुखरूप घरी येईल. पण तू जर ठरवलं तर." ते पाहून अनुराधा त्याच्या डोळ्यात पाहू लागली. सावकाराच्या डोळ्यातील वासना तिने ओळखली. तिला कळले की सावकाराला काय म्हणायचे आहे. तरी तिने प्रश्न केला, "म्हणजे?" तसा सावकार तिला म्हणाला, "तू माझी इच्छा पूर्ण कर, मी तुझी इच्छा पूर्ण करतो." ते ऐकून अनुराधाने नजर खाली केली. तसा सावकाराने हळूच तिचा चेहरा आपल्या हाताने वर उचलला आणि तो तिला म्हणाला, "चल मागच्या रूममध्ये." तशी ती मुकाट्याने उठली आणि मागच्या रूममध्ये गेली. मागची रूम अतिशय सुंदर होती. सावकाराची आराम करण्याची ती रूम होती. मुलायम गादीवर सावकार आराम करायचा. त्याने सुगंधित साबण अनुराधाला दिली आणि तिला सांगितले, "पलीकडल्या बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून ये." मागच्या दिवसापासून तिने आंघोळ केली नव्हती. ती दवाखान्यातच होती. त्यामुळे तिचा अवतार थोडा बिघडलेला होता. तिने आंघोळ आटोपली. त्यानंतर सावकार आणि तिला एक सुंदर साडी नेसायला दिली. तिने ती साडी नेसली आणि मग सावकाराने सुगंधित अत्तर तिच्या पूर्ण शरीराला लावले आणि फुलांनी सजलेल्या मखमली गादीवर ती येऊन बसली. त्यानंतर सावकाराने हळूहळू तिच्या चेहऱ्याचे चुंबन घेण्यासाठी सुरुवात केली. तिला विरोध करावासा वाटत होता. अंतःकरणातून तिला सावकाराला दूर ढकलून द्यावे वाटत होते. पण तिची मजबुरी होती. ती शांत होती. सावकाराने हळूहळू तिच्या संपूर्ण चेहऱ्याचे चुंबन घेतले. नंतर सावकाराने दीर्घकाळ तिच्या ओठांचे चुंबन घेतले. तिचा प्रतिसाद त्याला मिळत नव्हता. तसा सावकार थोडासा बाजूला झाला आणि तिला म्हणाला, "तू असे करशील तर नको बाबा, जातो मी. तू पाहून घे तुझ्या आईचं. तुला जर पूर्ण प्रतिसाद द्यायचा असेल तरच तुला पैसे मिळतील." ते ऐकल्यावर तिला प्रतिसाद देण्याचे नाटक का होईना तिला करावे लागले आणि ती त्याला कडकडून मिठी मारू लागली. त्याला चुंबन देऊ लागली. त्याला उत्साह देऊ लागली. त्यानंतर सावकारांनी तिच्या अंगावरचे एक एक करून सर्व वस्त्र उतरवले. तिचा तो भारदस्त लदालद टच भरलेला देह पाहून उत्तेजनेने त्याच्या पूर्ण शरीरावर काटा उभा राहिला. तिचे स्वप्न तो अनेक दिवसांपासून रंगवत होता आणि आता तिचा तो उघडा देह त्याच्या अगदी समोर होता आणि त्याच्या स्वाधीन होता. तो या देहासोबत किती वेळ त्याच्या मनाला वाटेल तसे खेळू शकत होता. मग त्याने हळूहळू तिच्या प्रत्येक भागावर चुंबन घेण्यासाठी सुरुवात केली. तिच्या प्रत्येक भागावरचे उभार त्याने अक्षरशः चाटून काढले. नंतर त्याने स्वतःच्याही अंगावरचे वस्त्र काढले आणि तो पूर्ण नग्न तिच्यापुढे उभा राहिला. तिला त्याच्या नग्न रूपाकडे पाहू देखील वाटत नव्हते. पण ती मजबूर होती. त्यानंतर त्याने तिला खाली बसायला सांगितले आणि तो उभा होता. त्याने तिची मान धरून त्याच्या दोन्ही जांघेत
तिचे तोंड दाबलं, तिचा दम घुटमळत होता. तरी सावकार तिची मान आणखीनच त्याच्या ताठरलेल्या अवयवामध्ये दाबू लागला, कचाकच दाबू लागला, मागे पुढे करू लागला. त्यानंतर सावकार तिला त्याच्या देहावर प्रत्येक ठिकाणी चुंबन घ्यायला लावत होता. पण तो किळसवाना प्रकार तिला नको वाटत होता आणि ती मजबूर असल्यामुळे तिला ते करणे भाग होते. त्यामुळे सावकार जसे सांगेल त्याप्रमाणे ती करत होती. सावकार स्वर्गसुखाचा अनुभव घेत होता. त्यानंतर त्याने तिला पलंगावर निजावले आणि स्वतःला तिच्यामध्ये प्रविष्ट करण्याचा प्रयत्न करू लागला. तिची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे सावकाराने कितीही जोर लावला तरी त्याला प्रविष्ट होण्यासाठी वेळ लागू लागला. तो स्वतःला तिच्यामध्ये विलीन करण्याचा खूप प्रयत्न करू लागला, पण तिला खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे ती उठून बसू लागली. सावकाराला हे कळले की ही लहान आहे, तरी तो तिला पुन्हा उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत होता. पण ती उत्तेजित होत नव्हती, कारण तिच्या आईचा चेहरा तिच्या डोळ्यात होता. डोक्यात तिच्या आईचे विचार होते. तिच्या डोक्यात दवाखान्यात असलेली तिची आई होती आणि अशा अवस्थेत उत्तेजित होणे तिला शक्य नव्हते. तरीही सावकाराने थोडासा प्रयत्न करून शेवटी स्वतःला तिच्यामध्ये विलीन केलेच आणि मग ती असह्य वेदनेने विव्हळली. सारी गादी लालमलाल झाली होती. तिला खूप वेदना होत होत्या. तिला खूप त्रास होत होता. तिच्या डोळ्यातून पाणी निघत होते. ती रडत होती. पण सावकार आपले काम चालू देत होता. अशी कोवळी काकडी त्याला भेटली. त्याच्या स्वप्नाची राणी त्याला भेटली होती. त्यामुळे तो होईल तेवढे समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होता. असे करता करता त्याचा पहिला आवेग ओसरला. त्यानंतर तो उठला आणि उठून पाहिलं तर त्याच्याही अंगाला संपूर्ण लाल रंग लागला होता. त्यानंतर त्याने पाण्याने ते सर्व धुवून काढले. तो प्रकार पाहून अनुराधा घाबरली. तिची ही पहिलीच वेळ होती आणि काय होत आहे हे तिच्या लक्षात आले नाही. तसा सावकार तिला म्हणाला, काही होणार नाही, क्षणभरात हे सर्व थांबेल. आणि तसंच थोड्या वेळात तो रक्तप्रवाह थांबला. त्यानंतर त्याने तिला धुवून येण्यासाठी सांगितले. ती बाथरूममध्ये गेली आणि तिने तिचे शरीर बाथरूममध्ये जाऊन सर्व काही चांगल्या प्रकारे धुतले आणि पुन्हा येऊन ती गादीवर बसली. पुन्हा सावकार तिच्यावर चढला आणि पुन्हा आता मात्र दुसऱ्या आवेगाला वेळ लागत होता. सावकार वयस्कर होता, त्यामुळे त्याला आणखीनच वेळ लागत होता. पण तिला मात्र खूप त्रास होत होता. ती तिच्या आईसाठी त्या असह्य वेदना सहन करत होती आणि तो नराधम मात्र मनसोक्तपणे सुख उपभोगत होता. त्यानंतर त्याचा दुसरा आवेग ओसरला. नंतर ती उठून बसली. सावकार बाथरूममध्ये गेला. त्याने भराभर आंघोळ केली. तिलाही त्यानं आंघोळ करायला सांगितलं आणि सावकारने आपले वस्त्र परिधान केले. त्यानंतर तिला तिचे जुने वस्त्र घालण्यासाठी सांगितले. तिने आपले जुने वस्त्र नेसले आणि नंतर सावकाराने त्याच्या तिजोरीमधून 1,00,000 रुपयाचे बंडल काढून तिच्या हातावर ठेवले. ते बंडल घेताना तिचे हात थरथरत होते, कारण आयुष्यात तिने एवढा पैसा कधीच पाहिला नव्हता. तिने ते बंडल घेतले आणि सावकार तिच्याजवळ येऊन तिला म्हणाला, तू जर मला असेच खुश करत राहिली तर आयुष्यात तुला कशाची कमी पडू देणार नाही. तुला राणी बनवून ठेवीन आणि तुझ्या आईलाही कशाची कमी पडणार नाही. ती अतिशय चांगल्या प्रकारे आणि सुखरूपपणे घरी परत येईल. काही काळजी करू नकोस. आणि आणखी पैसे लागले तर मला सांग, मी तुझ्यासाठी कितीही पैसे लुटवण्यास तयार आहे. आणि दवाखान्यातून आल्यावर आणखी एकदा माझ्याजवळ ये. मला तुला आरामात उपभोगायचे आहे. ती मात्र निमूटपणे त्यांचे ते बोलणे ऐकून घेत होती. नंतर ती बाहेर निघाली आणि सावकाराने गड्याला आदेश दिला की हिला घेऊन जा आणि तिच्या आईला घेऊनच परत ये. त्याच्या ड्रायव्हरने तिला गाडीत बसवले आणि मग दोघेही शहराच्या दिशेने निघाले. तसा थोड्या अंतरावर गेल्यावर ड्रायव्हरने त्याची गाडी त्याच्या शेताच्या दिशेने फिरवली. त्यानंतर तो तिला एका झोपडीवर घेऊन गेला आणि तिला म्हणाला, चल झोप या खाटेवर. तशी ती घाबरली. ती तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि ती म्हणाली, काय प्रकार आहे, मी सावकारांना सगळं सांगेन. तसा तो ड्रायव्हर तिला म्हणाला, गप्प बस. तुझ्यात आणि सावकारात काय झालं ते मला सर्व माहिती आहे. मी सर्व बघितलं आहे. काय कडक माल आहेस तू.
मला पण तुझा उपभोग घेऊ दे. गप इथे झोप, नाहीतर तुझी आई तिकडेच राहील आणि तू इकडे राहशील. ते ऐकल्यावर मात्र ती घाबरली आणि मग मुकाट्याने खाटेवर जाऊन झोपली. आणि मग आता सावकाराचा ड्रायव्हर तिच्या शरीराचे लचके तोडत होता. तोही जाम खुश होऊन तिचा उपभोग घेत होता. सावकाराने आपले काम सोपे करून ठेवले असे त्याला वाटत होते, कारण त्याने प्रविष्ट केल्याबरोबर तो तिच्यामध्ये विलीन झाला होता आणि मग तोही आता स्वर्गसुखाची अनुभूती घेत होता. पण तिच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. नियतीने तिच्या जीवनात फारच विचित्र प्रसंग घडवून आणला होता. ती चांगली अडकली होती. आयुष्यभर जपलेला हा ऐवज आता कोणीही कोल्हे कुत्रे लुचून खात होते, याचे तिला फार दुःख वाटत होते. तसा तो ड्रायव्हरचा पहिला आवेग ओसरायला तरी तो थांबला नाही. तो तसाच चालू राहिला आणि मग बऱ्याच वेळानंतर दुसरा आवेग ओसरल्यावर नंतर तो उठून उभा राहिला आणि मग दोघेही दवाखान्यामध्ये गेले. तिने दवाखान्यात पैसे जमा केले आणि ती तिच्या आईला बाहेरून पाहू लागली. तसे डॉक्टर तिला म्हणाले, काळजी करू नकोस, तुझी आई अगदी चांगली आहे. त्यांना थोड्याच वेळात बाहेर आणण्यात येईल आणि नंतर तू त्यांना भेटू शकतेस. ती बाहेर बराच वेळ बसली. तिला आनंद झाला. तिच्या शरीराचे तोडले गेलेले लचके ती विसरून गेली. आपली माय वाचली हे तिला खूप मोलाची गोष्ट होती. शरीर काय, शरीराचं काय मोल, हाडामासाचा पुतळा. आणि त्याच पुतळ्याने आज तिच्या आईचे प्राण वाचवले होते. कशा प्रकारे का होईना आपण आपल्या आईचे प्राण वाचवले याचे तिला समाधान वाटत होते. आणि मग आता तिला तिच्या शरीराचे काहीच वाटत नव्हते, कारण तिचा आत्मा आता मेला होता. तिचा आत्मा संपला होता. तिने जपलेला ऐवज आता लुटला गेला होता. आणि एखादं शरीर लुटलं की मग त्याला महत्त्व राहत नाही. मग ते कुणासमोरही उघडं होण्यासाठी तयार असतं. या शरीराचे तिला स्वतःला काही मोल वाटत नव्हते. पण आपलं हे शरीर आता दुसऱ्यासाठी किती अनमोल बनलं हे ती जाणत होती. क्षणभर सुख प्राप्त करण्यासाठी सावकाराने तिच्या आईचे प्राण वाचवले होते, म्हणून तिला या शरीराचे मोलही वाटत होते. हे शरीर तिला अनमोल वाटत होते, पण आता ते दुसऱ्याच्या स्वाधीन झाले होते. त्यानंतर तिच्या आईला बाहेर आणण्यात आले. ती आईच्या जवळ गेली आणि आईला गच्च मिठी मारून रडू लागली. तिच्या तोंडावरून हात फिरवू लागली. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून तिची आई देखील रडू लागली. नंतर ती आईला म्हणाली, रडू नको आई, तुझे प्राण वाचले. तुझ्याशिवाय जगात माझं कोणीच नाही. तिची आई थरथरत तिला म्हणाली, खूप पैसे लागले असतील, एवढे पैसे तू कुठून आणलेस? त्यावेळेस ती तिला म्हणाली, काही काळजी करू नको आई, सावकार खूप चांगला माणूस आहे आणि त्यांनी तुझे प्राण वाचवले. त्यांनी तुझे प्राण वाचवण्यासाठी पैसा लावला. तो खूप चांगला माणूस आहे. ती तिच्या आईला खूप समजावून सांगत होती, पण तिच्या आईला सावकाराचा स्वभाव माहिती होता. अख्खं जीवन तिनं या गावात घालवलं होतं. त्यामुळे सावकार काय चीज आहे, कशी चीज आहे आणि तो कुठल्या थराला जाऊ शकतो हे तिच्या आईला चांगले माहिती होते. आणि आपला प्राण वाचवण्यासाठी आपल्या मुलीने कसला त्याग केला असेल हे तिची आई जाणून होती. त्यामुळे तिचे डोळे वारंवार भरून येत होते आणि ती तिला छातीला कवटाळून रडत होती. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या आपल्या आवडीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.